ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती आणि महाविकास आघाडी पनवेल उरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र यांच्यावर पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जाचक आणि अन्यायकारक मालमत्ता कराविरोधात महाधरणे आंदोलन 7 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे। किया शोरूम खांदा कॉलनी सिग्नल शेजारी जमण्याचे ठिकाण ठरवण्यात आलेले आहे। 1 ऑक्टोबर 2016 रोजी नव्याने पनवेल महानगरपालिकेमध्ये जबरदस्तीने हस्तांतरित केलेले सिडको MIDC प्रकल्पग्रस्त भूमिहीन 23 ग्रामपंचायती व 64 गावे आणि 25 आदिवासी पाडे यांना पनवेल महानगरपालिकेने आकारलेल्या जाचक जुलमी वाढीव मालमत्ता कर यांच्या विरोधामध्ये 7 मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे। पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीचे कार्याध्यक्ष तसेच काळुंद्रे ग्रामस्थ व काळुंद्रे ग्राम प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय घरत यांनी आपल्या गावामध्ये गाव विकणे आहे असे बॅनर लावून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे। पंचायतीच्या करानुसार कर आकारला जातो, परंतु पनवेल महानगरपालिकेने आवाढव्य कर लावून आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे। हा प्रयत्न दुरुस्त मिळवायचा असेल तर सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन या पनवेल महानगरपालिकेच्या समोर आंदोलन आयोजित केलं आहे। या आंदोलनामध्ये बहुसंख्येने सामील व्हा आणि आपल्या आशीर्वाद समितीच्या माध्यमातून 7 मार्च 2024 रोजी गुरुवार सकाळी 10 वाजता पनवेल महानगरपालिकेने आकारलेल्या जाचक अन्यायकारक मालमत्ता कराविरोधामध्ये कर भरण्याची क्षमता नसल्या कारणानं गावे विकणे आहेत। पनवेल महानगरपालिकेने आकारलेल्या जाचक अन्यायकारक जुलमी कराच्या विरोधामध्ये महामोर्चाचं आयोजन केलं आहे। 4 वर्षापासून पनवेल महानगरपालिकेच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू आहे, परंतु पनवेल महानगरपालिका प्रशासन कुठल्याही प्रकारचं दखल घेत नसल्या कारणानं महामोर्चाचं आयोजन केलं आहे। पनवेल महानगरपालिकेने जाचक जुलमी अन्यायकारक मालमत्ता कर लावलेला असल्या कारणानं भरण्याची क्षमता आमच्या ग्रामस्थांमध्ये नसल्या कारणानं गाव विकणे आहे। गाव विकण्याची परिस्थिती येऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांना, खरगावच्या ग्रामस्थांना, नागरिकांना, युवा महिलांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे। 7 मार्च रोजीच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्षामध्ये सामील व्हा। धन्यवाद।